ममता बॅनर्जी राजीनामा द्यायला तयार नाहीये. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काय नेमके घोटाळे झाले, काय काही आरोप त्यांनी केलेले आहेत. त्यांनी हेही म्हटलं की इंडिया आघाडी माझ्यासोबत आहे. खरं आहे ते. कालपर्यंत त्या इंडिया आघाडी सोबत नव्हत्या, पण आता इंडिया आघाडी त्यांच्यासोबत आहे. देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीतल्या त्यांना फोन करून या लढाईमध्ये आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत ही भूमिका घेतली. राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, सर्वच प्रमुख नेते. ममता बॅनर्जी यांचा जो पराभव झालेला आहे आणि त्या असं म्हणतात की हा पराभव झालेला नाही, या मताशी आम्ही सहमत आहोत. ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि अमित शहा यांनी इस्रायल युद्धाप्रमाणे परिस्थिती निर्माण केली. सैन्य, दहशत, आर्थिक दहशतवाद, अफवा, संपूर्ण सरकार कलकत्त्यात बसलं केंद्राचं, मतदार याद्यांतून नावं वगळली लाखो, आणि अशा पद्धतीनं ममता बॅनर्जी यांचा पराभव यावेळेला करून दाखवायचाच, ज्या एका जिद्दीनं आणि किंवा ईर्षेनं, द्वेषानं ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखली. त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे. आता त्या असं म्हणतात मी रस्त्यावरती उतरून पुन्हा ममता बॅनर्जी काय आहे दाखवून. ममता बॅनर्जी या काय आहेत देशाला माहिती आहे. त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही, कारण मी विजयी झालेले आहे. मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे. सरकार विरोधी, निवडणूक आयोगाविरोधी किंवा लोकशाही विरोधी ज्या कृत्यांची मालिका तिकडे झाली, त्या विरोधामध्ये मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचा एक भाग समजून घेतला पाहिजे. हे त्यांचं एक आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला आता काय दिशा मिळते पाहावं लागेल. उद्धव ठाकरेंचा फोन त्यांना आला होता त्या कालपर्यंत. हो, नाही, उद्धव ठाकरे यांची भूमिका तीच आहे की आम्ही सगळे या लढाईत तुमच्या सोबत आहोत. मी मगाशी म्हणालो की आम्ही सगळे लढाईत तुमच्या सोबत आहोत आणि देशातल्या बहुतेक सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांना तशा प्रकारचा दूरध्वनी करून त्यांना पाठिंबा दिला. इंडिया आघाडीची विस्कटलेली जी सगळी घडी होती, तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे, उद्धव ठाकरे तुमचं म्हणणं तुम्ही मांडलं होतं. आता या सगळ्या पराभवानंतर इंडिया आघाडी पुन्हा एक येते किंवा हा पराभव आता कारणीभूत ठरतो इंडिया आघाडीला एक येण्यासाठी किंवा तशा प्रकारची. जर आम्हाला लढायचं असेल या हुकुमशाही विरुद्ध किंवा निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध किंवा ज्या पद्धतीने निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला, त्याच्यामुळे विरोधी पक्षांना यापुढे निवडणूक लढवायच्या की नाही ती भूमिका घ्यावी लागेल, ठरवावं लागेल. आणि हे जर आम्हाला देशामध्ये चित्र उभं करायचं असेल तर आम्हाला विरोधी पक्षाला एकत्र यावं लागेल. इतकंच नव्हे, सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की त्यांनाही लोकशाहीचं हे पटत नाहीये. त्यांना सुद्धा आम्हाला आवाहन करावं लागेल की देश संकटात आहे. माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या, उत्तर पूर्ण होऊ द्या. जसं इंदिरा गांधींची आणीबाणी काही लोकांना मान्य नव्हती आणि त्या विरोधामध्ये जगजीवनराम असतील, हेमावती नंदन बहुगुणा असतील, अशा अनेक प्रमुख लोक त्यावेळेला जनता पक्षाच्या प्रवाहात सामील झाले आणि हुकुमशाही विरुद्ध लढले. असे काही लोक आजही सत्ताधारी पक्षामध्ये आहेत की त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने देश पुढे निघालेला आहे हे योग्य नाही. अशा लोकांना सुद्धा इंडिया आघाडीतर्फे आवाहन केलं जाईल. आता या पराभवानंतर एकही राहील असं वाटतं का? इंडिया हे नाव दिलेले नितीश कुमार तुमच्या सोबत नाही, बघा पुढे काय होईल? नाही, असं आहे की नितीश कुमार हे पहिल्यापासूनच भरकटलेले होते. नितीश कुमार कधीच कुठे स्थिर नव्हते. नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन किती बिघडलेलं आहे हे आपण पाहत असता. त्याच्यामुळे नितीश कुमार जाणार हे ममता बॅनर्जी पहिल्याच बैठकीत सांगत होते, हे पण तुम्हाला मी सांगतो.
जी पाटण्यामध्ये पहिली बैठक पाटण्यात झाली, तेव्हा इंडिया आघाडीचा समन्वयक म्हणजे कन्व्हेनर नेमावा आणि तो नितीश कुमारना नेमावा असा काही लोकांचा प्रस्ताव होता. पण तेव्हाही ममता बॅनर्जी म्हणाल्या ये नाही रहेगा, ये जाने वाले, इनका डील हो गया है, आणि ते गेले. पण ममता बॅनर्जी सुद्धा इंडिया आघाडीमध्ये गेल्या. विधानसभा लोकसभेला सुद्धा त्यांनी स्वबळाचा नारा दिला. राहुल गांधींच्या हो, विरोधात पण त्याने भारतीय जनता पक्षाबरोबर हात मिळवणी केली नाही ना. ते चुकलं का ममता बॅनर्जी? नाही, आता त्यांनी- इंडिया आघाडी आठवली. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, की मी कालही म्हणालो की शेवटी मोठा नेता राज्यातला असतो, त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. काँग्रेस पक्ष सुद्धा कधी काळी पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर होता, त्यांचे मुख्यमंत्री त्या भागात झालेले आहेत, पश्चिम बंगालला झालेले आहेत. प्रणव मुखर्जी पश्चिम बंगालचे जे देशाचे राष्ट्रपती झाले, त्याच्यामुळे काँग्रेसला सुद्धा जर सांभाळून घेता आला असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं. पण आता इंडिया आघाडी एकत्र यावी यासाठी मोठे नेते आव्हान करणार आहेत, काही strategy केलेलं आहे, सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आणि सगळे एकमेकांच्या संपर्कात आहेत. तमिळनाडूमध्ये डीएमकेने काँग्रेसवर आरोप केलेला आहे की तिथे निवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही, काँग्रेसने टीव्हीकेला मदत केली आणि कुठेतरी विश्वासघात. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, ते बोलतील. कारण शेवटी द्रमुक आणि काँग्रेस हे अनेक वर्ष एकमेकांचे मित्र आहेत, इंडिया आघाडीतले ते महत्वाचे घटक आहेत. प्रत्येक ठिकाणी असे आरोप केले जातात निकाल लागल्यानंतर. पण तामिळनाडूमध्ये एक वेगळीच लाट आली, तिसरा पर्याय लोकांनी स्वीकारला, हे मान्य केलं पाहिजे. लाडकी बहीण योजना पुन्हा आता वादात सापडली. 65 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे घ्यायची तयारी राज्य सरकारची आहे. सगळ्यांकडून पैसे सुद्धा आले. 2 महिन्यांचे पैसे. जर कोणी बनावट कागदपत्र भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीमध्ये हात घातला असेल आणि त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे. आणि सरकारला जरी कळत असेल की सरकारी तिजोरीची लूट होते, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. सरकार म्हणतंय की मराठी सक्ती होत आहे, मराठी सक्ती असतानाच आता शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदीची परीक्षा द्यावी लागते. 28 जूनला हिंदी परीक्षा होते. मग अधिकाऱ्यांना हिंदी पाठ्यपुस्तके केलेली आहे, त्याची हिंदी परीक्षा देखील होणार आहे. अधिकाऱ्यांना हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही. मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे. ममता बनर्जी ने बोला है कि मैं राजभवन में नहीं हो गया, आप पूछिए. सर, ममता बनर्जी ने कहा है कि मैं इस्तीफा नहीं दूंगी, विरोध कर रही हैं जिस तरह से पश्चिम बंगाल में. देखो, ममता बनर्जी ने कल जो प्रेस कॉन्फ्रेंस ली है, मैंने उनका वो शब्द और शब्द को मैंने वो सुन लिया है और समझ लिया है. ममता बनर्जी ने पहली बात ये कही कि चुनाव आयोग विलन है और ये विलन ने चुनाव जीता है. दूसरी बात है, जिस प्रकार से हर पोलिंग बूथ पर या मतगणना केंद्र पर जो दादागिरी चल रही थी, वो बहुत ही घिनौनी हरकत थी. उनका कहना है कि 100 विधानसभा की सीट पर लूट हो गई, ये सच है. लाखों लोगों के नाम डिलीट कर दिए, ये भी सच है. ये सभी बातें जो ममता जी ने कहा है वो सच है. ममता दीदी कहती है कि मैं इस्तीफा नहीं दूंगी, ठीक है, क्योंकि मेरा नैतिक विजय हुआ है, मैं जीत गई हूँ. ममता दीदी हमेशा, चाहे मुख्यमंत्री हो, सत्ता में हो या अपोजिशन में हो, वो एक आंदोलक रही है, हमेशा आंदोलन करते आई. मुख्यमंत्री होते हुए भी बहुत बार सड़क पर ईडी के खिलाफ, केंद्र सरकार के खिलाफ